तर तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट कामाला लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तुकाराम मुंढेंच्या बदलीबाबत जितेंद्र आव्हाडांनी हा मोठा दावा केलाय। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटनं 250 कोटी रुपये जमा केलेत असं आव्हाडांनी आज विधानसभेत म्हटलंय। तुकाराम मुंढे हे एफडी आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात भेसळखोरांविरोधात मोहीम उघडलेली आहे। गुटखा विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली आहे आणि याच सगळ्या अनुषंगानं अंमली पदार्थांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे, त्या रॅकेटच्या माध्यमातून तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी आता प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी 250 कोटी रुपये जमा केल्याचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाडांनी केलाय। अध्यक्ष महोदय, 10 लोकांची आत वरती आहे ना। अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून। सगळे कामं धंद्याला लागलेत। हे सगळे लॉबीज आहेत, इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे। अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत, 250 कोटी रुपये। मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा जर हे जास्त म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत।